आणि चंद्रकांत पाटील पुन्हा आमने-सामने आल्याचा प्रकार घडला। प्रभाग क्रमांक 17 मधील मतदान केंद्रावरती गोंधळ झाला। भाजपच्या उमेदवारांना मतदान केंद्रात प्रवेश नाकारल्याचा आरोप करण्यात येतोय आणि गुंडगिरी सुरू असल्याचा आरोप देखील केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी केलेला आहे। आणि त्यावेळीची दृश्य आपण बघतोय। त्यावेळी आमदार चंद्रकांत पाटील जे ते स्वतः मतदान करण्यासाठी म्हणून इथं आलेले होते आणि भाजपच्या उमेदवाराला मतदान केंद्रात प्रवेश नाकारला, यावरनं सगळा राडा झाला। रक्षा खडसेंनी या मतदान केंद्रावरती चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी सुरू असल्याचा आरोप केलेला आहे। असं देखील कळतंय की रक्षा खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील हे आमने सामने आलेले होते, त्यांच्यात देखील शाब्दिक बाचाबाची झाली। त्यानंतर हा सगळा वाद मिटवण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली। पोलीस बंदोबस्त तिथे होताच, पण वेळीच दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना थांबवण्यात आलं, पांगवण्यात आलं। अधिक बोलणार आहोत, आपल्याबरोबर खुद्द रक्षा खडसे आहेत। रक्षाताई, नेमकं काय घडलं? असं आहे की 5 नंबरचं तिथे बूथ होतं, तिथे आमदार महोदय त्यांचं ठीक आहे मतदान असेल, पण 1.5 तासापासून ते बूथवर बसून होते, जेव्हा की 100 मीटरच्या आतमध्ये कोणालाही जायला परमिशन नाहीये। बरोबर। आणि आम्ही सकाळपासून हेच पोलिसांना सांगत होतो की तुम्ही आमच्या असो की त्यांच्या असो सगळ्यांना नियम सारखे ठेवा। आणि हे एवढं सांगून सुद्धा पोलिसांचं पण ह्या लोकांनी ऐकलं नाही, जबरदस्ती त्या बूथ मध्ये घुसले, तिथे त्या मुस्लिम बांधवांना मारामार केली। ज्या मुस्लिम बांधवांचे कालपर्यंत मतदानासाठी पाय धरत होते आणि आज त्यांच्यावर हमला केला या लोकांनी, ही कोणती प्रवृत्ती आहे? सकाळपासून आम्ही बघतोय की प्रत्येक बूथवर जाऊन तानाशाही चालू आहे। शहरात 400, 400, 300, 300 लोकांच्या मोटरसायकलच्या रॅल्या काढताय, घोषणा देताय। पण मग दादागिरी नाही तर काय? पण मग तुम्ही पोलीस अधिकाऱ्यांना याबद्दल जाब विचारला का? त्यांच्याकडे तक्रार केली का? पोलीस फोर्स पूर्ण इथे आहे, पण पोलिसांवर पण ते हावी झालेले आहे। एवढा या सगळ्या लोकांना मार झालाय। पण मग या सगळ्या ह्याच्यात रॅल्या काढणं, तिथे जाऊन बसणं, मतदारांना प्रभावित करण्याचा हा प्रयत्न आहे असं तुम्हाला वाटतं का? प्रभावित नाही, मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। निवडणूक आयोगाला मी हे सगळे व्हिडिओ पाठवलेले आहे, या संदर्भातले आदरणीय सीएम साहेबांना पण मी पाठवलेले आहे या पद्धतीने। आणि तुम्ही पण तुमच्या मीडियाच्या लोकांनी सुद्धा ते कव्हर केलेलं आहे की अशा इलेक्शनच्या दिवशी कोण रॅली काढतं, कोण घोषणा करतं, पण मग आणि परत बूथ मध्ये जाऊन मारामारी करायची। पण मग तुम्ही चंद्रकांत पाटलांशी तुम्ही बोललात याबद्दल किंवा त्यांना विचारलेत प्रश्न? मी नाही बोलली त्यांच्याशी। बरं, पण मग गर्दी दिसते कार्यकर्त्यांसमोर। आम्ही आता ही जी दृश्य दाखवते त्यामध्ये बघायला मिळतं की चंद्रकांत पाटील मोठ्या संख्येनं तिथं कार्यकर्त्यांबरोबर उपस्थित होते। तोच तो विषय आहे ना, सगळे तिथे गुंडागिरीचाच राज आहे ना। बरं, मतदारांना काही मारहाण झाली आहे किंवा धक्काबुक्की झाली असाही प्रकार घडला? मतदारांनाच मारहाण झाली, तोच तो विषय आहे ना, सायरन वाजवलं। पण जे मतदार यामध्ये रक्षाताई दिसत आहेत, मतदारांनाच तर मारहाण झाली ना। आता पण तुम्ही येऊन इथे बघू शकता। बरं, आता इथे येऊन म्हणजे जर तुमच्या लोकांना सांगितलं की कसा राडा शहरामध्ये चालू आहे। रक्षाताई, तुम्ही अशाच थांबा तुम्ही आपल्याबरोबर चंद्रकांत पाटील देखील आमदार, त्यांना आपण विचारूयात। चंद्रकांत पाटील जी, बघा या विषयावर आता काही जास्त बोलू नये, मला असं वाटतं की मी नियमाने। चंद्रकांत पाटीलजी, नियमानुसार, चंद्रकांत पाटीलजी माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर नियमानुसार आपण ठराविक अंतरावरतीच थांबलं पाहिजे मतदान केंद्रापासून। आपण मतदार होतात, मतदान करून आपण बाहेर पडायला हवं होतं, पण कार्यकर्त्यांची गर्दी तिथे केली जाते, रॅली काढली जाते, घोषणाबाजी दिल्या जातात असा आरोप होतोय। काय म्हणणं आहे आपलं? कुठे कार्यकर्ते रॅली केली? हॅलो, हा, कुठे रॅली केली कार्यकर्त्यांची? खुद्द रक्षा खडसेंनी याबद्दलचा आरोप केलाय, त्या देखील ऐकतायत आपलं म्हणणं? खडसे सांगतील तो आरोप आहे ना, तो खरा आहे का, वस्तुस्थिती आहे का ती? रॅली कुठे झाली सांगा ना, त्या काय सांगताय की रॅली कुठे झाली? बरं, पण मग मतदारांना मारहाण झाली आपल्या कार्यकर्त्यांकडनं, घोषणाबाजी मतदान केंद्रावरती करण्यात आली। मारहाण झाली नाही, तो उमेदवाराचा भाऊ सकाळी 2 दुपारी 2 वाजल्यापासून एका बूथ मध्ये 2 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत थांबतो। त्या आम्हाला त्याचा विरोधी उमेदवार विचारतो की मतदान कर, बूथच्या बाहेर पड। त्या बूथच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरा आहे, त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये याचे फुटेज आले सरळ 3.5 तासाचे। आता एखाद्या मतदाराने किंवा उमेदवाराने पण
तिथे जाण्याचा एक प्रोटोकॉल आहे. त्याला उमेदवार जरी असला तर 2-3 वेळा तो जाऊ शकतो, त्याच्या व्यतिरिक्त तो जाऊ शकत नाही. आणि उमेदवार मतदार म्हणून तिथे जायचं, मागच्या लाईनमध्ये उभं राहायचं, प्रत्येक मतदाराला कन्व्हिन्स करायचं आणि पुढे लोटायचं. 3-3 तास जर एक मतदार मतदान करत नसेल तर विरोधातला आमदार ऑब्जेक्शन घेणार आहे ना. तो ऑब्जेक्शन घेतलं, त्या ऑब्जेक्शनवर दोघांचा राडा झाला. तेवढ्यात आम्ही तिथून जात होतो. आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला. ते सीसीटीव्ही फुटेज आहे, ते सीसीटीव्ही फुटेज सांगतील की कोणता केंद्रीय मंत्री किती खरं बोलतो, कोण आमदार किती खरं बोलतो. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून येणारे फुटेज हे अतिशय क्लिअर होतील. यांना काय झालंय, मुक्ताईनगर मधून यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. 2 दिवसापासून केंद्रीय मंत्री गेल्या 15 दिवसापासून मुक्ताईनगर प्रचार करताय. माझी राष्ट्रवादी चंद्रकांत पाटील, जे आपला मुद्दा लक्षात आला. आपलं असं म्हणणं आहे की आमच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची गुंडगिरी केली नाही, आम्ही नियमाने त्या ठिकाणी वागतोय असं आपलं म्हणणं आहे. म्हणजे उलट पक्षी त्यांच्याकडनंच गोंधळ तिथे घालण्यात आल्याचा आपला आरोप आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल.